नंतर काही सवाल निर्माण झालेले आहेत, ज्या प्रश्नांची चर्चा करणं गरजेचं आहे. काय सवाल निर्माण झालेत एकदा जाणून घेऊया. धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्या भेटीनं, सुरेश धसांच्या विश्वासार्हतेला तडा गेलाय का, हा सवाल आज चर्चेला आपण आणतोय. त्याचबरोबर सुरेश धसांचं जे टायमिंग आहे ते टायमिंग चुकलं का, त्यांची भले जुनी मैत्री असेल पण ही मैत्री दाखवण्याची ही वेळ होती का, हा सवाल आहे. एका बाजूला ती लढाई लढतायत. धस मुंडे भेटीनं दोघांच्या मैत्रीवर शिक्कामोर्तब झालंय का, ही मैत्री तर जग जाहीर होती, ती मैत्री आता जगाच्या समोर आलीये का. धस मुंडे भेटीनं राजकारण उघड झालंय का, जे सांगितलं जात होतं मनोज जरांगे पाटील यांना पर्याय उभं करण्यासाठी हे सगळं सुरू आहे, अशी एक दबक्या आवाजात चर्चा होती. मोठं राजकारण शिजतं यामागे, मग ते राजकारण उघड झालंय का. लढ्याचा सेनापती फितूर झाला अशा प्रकारचा जो आरोप केला जातोय, या तथ्य आहे का, आणि मग त्याचा लढाईवर काय परिणाम होणार आहे, असे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांच्या बद्दल आपण चर्चा करूया. आपल्या सोबत मनोज जरांगे पाटील जोडले गेलेले आहेत. दादा, स्वागत आहे तुमचं. जेव्हा ही बातमी आली, ब्रेकिंग बातमी आली, तेव्हा क्षणभर असं वाटलं आपण जे समोर वाचतोय ते खरं आहे का, जे सांगितलं जातंय ते खरं आहे का, इतकं ते अविश्वसनीय वाटत होतं. तुमची काय प्रतिक्रिया होती जेव्हा तुम्हाला या भेटीबद्दल कळलं? हे वाटतच नव्हतं की ज्या मराठ्यांनी गोरगरिबांनी त्यांच्यावरती एवढा विश्वास दाखवला दसांवरती, हे वाटतच नव्हतं. खरं सांगतो मला तर दुखणंच आल्यावर झालं. माझी म्हणजे बोलायची आणि भेटायची सुद्धा इच्छा राहिली नाही कोणाला. इतकं भयंकर पद्धतीनं हे आता घडलंय, हे आत्ताही कानाला ऐकायला बरं वाटत नाही आणि बघायला सुद्धा बरं वाटत नाही. कारण गोरगरिबांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे सुरेश धसांना माया लावायला सुरुवात. एवढा मोठा खंजीर एक विश्वास टाकलेल्या व्यक्तीकडे गोड बोललं, आपलं काळी छानलं जाईल आणि इतका खोलवर वार होईल असं कधीच वाटलं नव्हतं. कारण हे बोलणं भाषण आणि हे दिलेले शब्द देशमुख कुटुंबाला, सूर्यवंशी कुटुंबाला, हे आता आठवायला लागलेत या राज्यातल्या मराठा समाज. राजकारणासाठी इतकं मोठं पाऊल उचलायचं आणि स्वतःच्या जातीतल्या लेकरांची झालेली क्रूर हत्या ही बाजूला ठेवायची, पण मित्रत्वाचे संबंध टिकले पाहिजे, हे आज चांगलं घडलेलं नाही. पण त्यांनी आता काही वेळापूर्वी पत्रकार परिषद पुन्हा एकदा घेतली. ते असं म्हणाले की एखाद्याची चौकशी करणं, एखाद्याची विचारपूस करणं त्यात अयोग्य काय आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं हे म्हणणं पटतं का? नाही पटत, अजिबात पटत नाही. कशामुळे? काय तोंड बघायचं त्याचं? म्हणत होता असला माणूस राहणार नाही. भागतायत ते असा क्रूर आखी का काय म्हणायचं, काहीतरी काहीतरी म्हणायचं, जे नाही ते नाव सापडून आणले सगळ्या दुनियातले जादूगार असल्यावर. जादूगाराकडे असतेच असले. आता तुम्हाला अरे हे असे जर विचार असते तर जाऊच शकत नाही. पण दादा, एक प्रश्न त्यांना, खरं तर ते माझी इच्छा होती त्यांनी यावं, मी त्यांना एक प्रश्न विचारू इच्छित होतो. ते म्हणाले की एखादा व्यक्ती आजारी असेल तर जायला काय हरकत आहे. या सगळ्या काळामध्ये अगदी त्यांच्या जवळातली जवळ व्यक्ती सुद्धा त्यांची जाऊन विचारपूस केली कुठल्या नेत्यानं, असं ऐकलेलं नाहीये. मग एवढा यांना एक काय प्रेम आलं की एकमेव नेते होते ते जाऊन त्यांना भेटले, त्यामुळे त्यांचं विचारपूस करायला जाऊन भेटलो, हे जे आहे ते पटत नाही लोकांना, असं वाटतं का? शेवटचा घटका म्हणजे तो का ऐशूते का, एवढा उमाळा आला प्रेमाचा, आपल्यात संतोष देशमुखांचा खून केला, तिथं आला का? येऊ नाही आला. एवढं काय होतंय, टोळीची माया एवढी करायची गरज काय? ते आका म्हणतात ना, हे राजकीय स्वार्थासाठी आहे. आणि हे जे याला घाला त्याला घाला, अजिबात हे आज चोंगड झालं, हे सगळं खोट आहे. हे कधीच सापडू शकत नाहीत आणि हेच सापडून देणार नाहीत त्यांना. आता तर माझी बडेदादा अशी इच्छा आहे आणि असं मला आता वाटतंय, त्यांनी सगळे आरोपी सोडले म्हणून समजा. सगळे आरोपी सुटले, कोणी याच्यात गुतत नाही, पितत नाही, काय नाही. हे एक निवडून येऊस्त एकदा जाती तेढ चांगला निर्माण होस तरच होतं हे नाटक होतं फक्त. कारण हे त्या दिवशी सिद्ध झालेलं आहे. हे जर इतक्या चिल्लर याला भेटायला जाते तर बाकी इतक्या क्रूर माणसाला भेटायला जाते. तर मला एक गोष्ट आठवती मुद्दाम, हे बघा, मी लय दिवसाचं लक्षात ठेवत असतो. पंकजाताई मुंडे मुख्यमंत्री मंत्री झाल्या त्यावेळेस एका पत्रकार बांधवाने त्यांना प्रश्न विचारला होता
की तुम्ही शुभेच्छा देणार का? तर हा हात झटकून म्हणला होता, हट मी नाही शुभेच्छा देणार. अरे मग याची इतकी क्रूर नाही ना ती, याची इतकी क्रूर नाही. त्याने खंडण्या मागितल्यात, खुनं केलेत, जमिनी अडकल्यात, योजना लाटल्यात, छेडछाडी केल्यात, बलात्कार केलेत, अनेक आरोप आहे. नाही रोज वास यायला लागला त्या धनंजय मुंडे नावाचा, वास सुटला, इतके प्रकरण निघायला लागले. तो क्रूरला भेटतो. आणि मग त्या मुलीनं, त्या पंकजाताई मुंडेनं, तिने तो वनवासच भोगला. जे तिचं वय नव्हतं, बापावर संकट आलं त्यावेळेस, ते खांद्याला खांदा लावून उभा होती. मग तर त्या टोळीनं त्यांनाही बेजार केलं आणि तो आपलंच लेकरू मारून टाकलं. त्याला भेटायला जातो. मी तर म्हणतो ना, माझ्यासाठी नाही हे ऐकायला सुद्धा आता बरं वाटत नाही. इतक्या गोरगरिबांनी विश्वास टाकला होता, भयंकर. इतके पाय इतक्या लवकर समाजाचे विश्वास तोडून टाकी, हा माणूस कधी वाटतच नव्हतं. आणि वाटण्याचं काही कारण पण नाही ना. एवढं कोणतं मोठं दुःख नाही बघ. उद्या तर तुम्ही म्हणता मग हे आरोपीच नाही येत, सुटले, मग सुटल्यावर काय त्याला भेटायला जाऊ नये का? तुम्हीच सोडणार, चार्जशीट तुम्हीच फोडणार, पुरावे नष्ट पण तुम्हीच करणार. माझा तो आता विश्वासच राहिला नाही याच्यावर. पण तुमचं असं म्हणणं आहे की समाजानं एक प्रचंड विश्वास दाखवला होता त्यांच्यावरती, समाज ताकदीनं त्यांच्या पाठीशी उभं राहिलेला होता, समाजाच्या त्या विश्वासाला तडा गेला? 100% गेला. का राहिला? तुम्ही कृत्यच असं केलंय की तुम्हाला आयुष्यात जे मिळणार नव्हतं, आता नाव घ्यायचं नव्हतं मला त्या विषयात, पण तरी घ्यायला लागतं आता नाविलाज. ते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होते त्यावेळेस एवढी दीड कधीच धसांना मिळालेली. या गोरगरिबांना या मराठ्यांनी ही निवडणूक हातात घेतली. कुठलाही नेता पाठीशी नसताना त्या लीडनं हा माणूस निवडून आला. इतकं समाजानं सांभाळलं, इतकं समाजानं गुलाल फेकायचं काम केलं. त्या समाजाला इतक्या वाईट पद्धतीनं वागणूक द्यावी, इतका विश्वासघात करावा, इतका विश्वासघातकीपणा करावा, हे स्वप्नातही वाटत नव्हतं. आणि मला आत्ताही, तुम्हाला बडीदादा खरं सांगतो, मला आत्ताही शॉकिंग येईल. मला आणखीन विश्वासच बसत नाही की झालंय. कारण ती कडवटपणा, ती कट्टरपणा या समाजाने त्यांच्यात बघितला आणि विश्वास टाकला की चल समाजासाठी लढणारा त्या समाजाने उभा राहायचा. आणि मी जाहीर सांगितलं होतं, मीडियातून सांगितलं आणि भाषणातून. भावनांशी खेळ झाला? नुसत्या भावनाशी नाही, आमच्या जीवनाशी, आमच्या भविष्याशी गोड बोलून मान कापण्याचा हा प्रकार म्हणते, खंजीर खुपसण्याचा प्रयत्न म्हणते. जे पिक्चर सांगितला होता ना त्यांनी, त्याविषयी त्यांच्या त्या आष्टीतल्या व्यासपीठावर कोणी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसेला, कोणचा त्याला पिक्चर बिले पाठीत हो, तिच्या आईला गाणे तमाशातले त्याचे लय जो ढोलकी वाजल्यासारखंच काम करतो तमाशातला, माहीत असल्यासारख्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत त्यांना. आता ते तसं इतका समाजातनी विश्वास टाकलेला. तुम्हाला सांगतो, गरीबातला गरीब बघा बरं का, आता गरीबातला गरीब माणूस इतके उपकार समाजाचे कधीच विसरू शकत नाही. असे उपकार समाजाचे त्यांच्यावरती आता झाले, कधीच विसरू शकत नाही. जो घरानंच संपलं होतं, ते घरानं त्याच्यावरती गुलाल फेकण्याचं काम गरीब पोरांनी केलं. तुटून पडले. त्यांचा इतक्या लवकर उपकार फेडतील असं वाटतच नव्हतं. आता कुटुंबाने काय करायचं? देशमुख कुटुंबाने त्यांनी किती विश्वास टाकला? कुटुंबाकडे भेटण्यासाठी मंत्री येत असते, मुख्यमंत्री येत असते. देशमुख कुटुंब मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलं. मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलं, ही शोकांती काय राज्याची, भेटायला गेलं, कुटुंबाकडे यायला पाहिजे तर. आणि आज एवढा विश्वास टाकला लोकांनी, मराठ्यांच्या गोरगरिबांनी. हा बघ, सरळपणाचा आणि भोळे भाबडेपणाचा फायदा उचलणं याला म्हणजे. तुमच्या राजकीय स्वार्थासाठी जीव जरी गेला ना, तरी धसांनी एक पाऊलही तिकडे वळायला पाहिजे नको होतं. एक तोंड सुद्धा बघायला पाहिजे नव्हतं, तोंड सुद्धा. ज्यांनी त्या स्वतःच्या समाजाचे लोक सुद्धा मारून टाकले. स्वतःच्या भावजाईला उपोषणाला बसायची वेळ आली. महादेव मुंडे यांच्या ताईला त्या, आज महादेव गीतेमध्ये आहेत, त्यांना तोंडाला त्यांच्या सलाईन लावलेलं आहे, आयसीयू मध्ये आहेत. आता आयसीयू आहे का नाही कुणाला मिळत सुद्धा नाही. आणि हे जे कोण आहे ते खरमाड्या का सरमाड्या, त्याला नुसतं डोक्यात मुंग्या आल्या, तर आयसीयू मधले सगळे लोक बाहेर काढले, त्याला एकट्याला आठवलं. महादेव गीतेंना का नेलं नाही रे दवाखान्यात? त्यात खुणं बी नाही केला, तिसरेच गुतीलेत. अरे इतक्या क्रूर माणसाला तुम्ही भेटता, तुम्ही इकडे लोकांना सांगता ह्यो काय ह्यो आम काय ह्यो गुतलाच पाहिजे. कसं गुतन? तुम्ही सगळेच आतून एक घेतन मिली भगत आहे तुमची, काय गुतन? मग त्यांचा स्टँड गेल्या 2-3 दिवसात बघा, ते तर असं म्हणाले की मी त्यांचा राजीनामा मागितलेला नाही, मी त्यांचा राजीनामा मागितलेला नाही, असं ते सतत म्हणत होते. तेव्हा थोडी संशयाची पाल चुकचुकत होती. सगळे आरोपी सुटणार, चार्जशीट फुटणार, पुरावे नष्ट होणार, सगळे आतून हे एक आहेत. अरे नुसते सर्दी झाली जणून त्याला, सर्दी.
सर्दी म्हणजे मरण नाही. आणि ते सुटून घरी आलंय, घरी जाऊन भेटले आणि 2-3 दिवसापूर्वी शिजून येऊ, कोणाचीच कोणाला ताळाला मिळणं याचा गेम टाकला. हम्म. म्हणून हे माहीत झालं. बहुतेक हे कोणी सांगितलंय, कोणी सांगितलं, हे भेट झाली बावनकुळे, तेच ना, ते कुठे ग्रुपला जवळ केलेली, तेच ना. कुठे ग्रुपला, कुठे ग्रुप सुद्धा मराठ्यांचा तिरस्कार असणारे लोक, याने ते कुठे ग्रुप सुद्धा संपविला, जवळ घेतला आणि जेलात घातला. आता धसाचा कार्यक्रम लावला. हे म्हणा धसाला मराठी पाहिजेत का ते पाहिजेत, बस बोंबलं. मी आहे खंबीर मराठ्याला लढायला. कोण दाबी तर बघतो ना मी ते मॅटर. तुम्ही नुसतं सोडा, चार्जशीट फोडा, मग सांगतो तुम्हाला. पण एक राजकीय वर्तुळात चर्चा होती, कदाचित तुमच्याही ती कानावर आलेली असेल, की गेल्या काही दिवसामध्ये एक मराठा नेतृत्व म्हणून ते उभे राहत आहेत, त्यांच्या मागे समाज उभा राहतोय आणि ते नेतृत्व म्हणून त्यांना पुढे आणलं जातं अशी चर्चा होती. कदाचित ती तुमच्याही कानावर आली असेल. खरंच असं काही होतं का? आणि तुम्हाला यात ते राजकारण दिसलं का कधी? पुढे दादा मी प्रखड बोलणार आहे, कधी पण खोटं बोलणारा रक्त माझं नाही. अगदी बरोबर. समाजाची दगाफटका नाही, मला माहिती आहे, करणारा मला नाही. माहिती आहे. मला कधीच नाही वाटलं की हे राजकारण करताना ज्या ज्या वेळेस अफवा येत होत्या ना, ते नेतृत्व करतायत ती पठ्य आहे सांगणारा. सुरेश जर समाजाच्या बाजूने बोलत असला, सूर्यवंशीच्या बाजूने बोलत असला, संतोष भाईच्या बाजूने बोलत असला, आणि महादेव मुंडे, ते जेवढे प्रकरण आहेत आंधळे यांचे सगळ्यांचे बोलत असाल तर पोरांनी मराठ्यांच्या ताकदीने उभं राहायचं, उघडं पडून द्यायचं नाही. हे भाषणातून मीडियातून सांगणारा मी पहिला माणूस. इतकी स्तुती केली. आज मला विश्वासच बसत नाही की इतकं मोठे पण दिलं, एवढी धुरा हातात दिली. तुम्ही सांभाळा, मला नाही गरज हो नेतृत्वाची. काम करणारा माणूस पाहिजे मला. माझं एवढं नाही, फक्त प्रामाणिक. माझा गरीब समाज आहे मराठा. श्रीमंत मराठ्यापासूनही त्यांना धोका बसलेला आहे आणि राजकारणापासून बसलेला आहे. त्याला सांभाळा रे, हे माझं असायचं. तुम्ही राजकारण कितीही करा. आणि कुणी आणलं निवडून? मराठ्याच्याच पोराने आणलंय. मग कसाला बी कुणी आणलंय? पण मग तुम्हीच सांगितलं, प्रेम, इतका विश्वास तुम्ही दाखवलात, तुम्ही पाठीशी उभं राहिलात. खरं तर समाज तुमच्या पाठीशी, तुम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहिलात. मग अचानक हा स्टँड का बदलला असावं वाटतं तुम्हाला? दादासाहेब, मी उभा केला, मी स्वतः आव्हान केलं, अजिबात विचार करू नका म्हणून. विचार करू नका, समाजाचं काम करतो माणूस, उघडं पडून देऊ नका. जरी त्यांच्या पक्षाने उघडं पाडलं तरी पक्षापेक्षा मोठी ताकद मराठ्यांची आहे. धसाच्या केसाला सुद्धा धक्का नाही लागला पाहिजे. ताकदीने उभा राहा सगळेजण. आणि बीड जिल्ह्यातला आणि आसपासचा सगळे पोरं ते आईस्क्रीम का काय करून मानायला लागले होते. त्याला फॅन काय म्हणतात, मानायला लागले होते. एवढा मोठा ह्यो आकाच्या वर नेऊन ठेवता पार. त्याने अशी फणी आणली की त्याच्यावर विलाजच व्हायना, एवढं विष आमच्या हृदयात काढलं. द्या दुपारा मराठ्यांच्या लेकरांच्या अन्नात माती घालण्याचं काम झालं. 100% सांगतो तुम्हाला. कधीच असं वाटतच नव्हतं. आता हा माणूस माग हटतच नाही बरं. कधीच वाटत नव्हतं. अहो बापरे, इतक्या लवकर खाता पडायला लागले, इतक्या लवकर गुडघे टेकले. काय केलं तर राव या गरीब समाजानं? धस अण्णा, अण्णा म्हणत होते लोक तुम्हाला. अण्णा म्हणायचे, अण्णा. नाही कळालं तुम्हाला समाजाचं प्रेम काय असतं, समाजाची माया काय असते, आणि हा समाज काय करू शकतो ना. तुम्हाला मिश्या पेळायला लावल्या मराठ्यांनी. हो, नाही तर भादराला लागले असतात, सगळे पेळायला लावले. इतका मराठा समाज तुमच्या मागं उभा राहिला. तुम्ही लय चुकलात, अत्यंत खूप चुकलात. ही दुर्दैवी दिवस तुम्ही आम्हाला बघायला लावायला नको होता. आम्ही आशा करत होतो की एक एक पठ्ठ्या आज समाजाच्या पाठीशी उभा राहायला लागला. आनंद वाटायचा, खूप आनंद वाटायचा. गरज नाही ठासून उभा राहायचो कोणत्याही कामात. माझा समाज सुद्धा 1 मिनिटात उभा राहत होता. आज समाज राजकारण जवळ करीत नाही. नको म्हणते ते राजकारणी लफडेत नको, हे लोकांचं काही खरं नाही. राजकीय मोर्चे म्हणले की जायचं नको. आर्मी म्हणायचं राजा बाबा उभा, समाजाचा प्रश्न मांडतात ना. लोकांना पहिल्यापासून शंका असायची. पण मी या आमदार लोकांच्या आणि मराठ्यांच्या मधले जे मतभेद आहेत ते दूर करायचं काम करायचं. की आपला समाज सांभाळा, लोक सांभाळा, हे मोठे झालेत यांनाही सांभाळा, यांनाही त्रास होतो राजकारणात, संपवलं जातं. नाही ऐकलं तर चौकशा मागं लागून केलं जातं. मला तर आता नवीन माहिती मिळाली बडे दादा, माझ्यावर एक षडयंत्र रचायला सुरू जाऊन. एकटा तर ठेवा म्हणते. आता एकटा काय करीन, बंद करा बाकीच्या बोलायला. हो, अनेक क्षेत्र ह्या महिना 2 महिन्यात होणार आहे माझ्यावर. मला खात्रीला एक माहिती आहे. 3 दिवस थांबा, आणखी 3 दिवस, मंगळवारपर्यंत. पण मी तुम्हाला सांगतो कोणतं षडयंत्र माझ्यावर बनून आले, हेच दूत बनून आले. यांनीच विश्वास दिला
की सरकारकडून या मागण्या ज्या तुम्ही घेऊन मैदानात आहात, गेली 2 वर्ष लढताय, या मागण्या मान्य करून घेऊ असं त्यांनी आश्वासन तुम्हाला दिलेलं आहे. दूत बनून हे चाललेले होते. त्याच्या विश्वासार्हतेचं काय, हाही प्रश्न आहे. दूध बनवून काय आले आणि दही बनवून काय आले? कोणी काही झालं तरी माझा समाज म्हणतो आम्ही पाटला सोबतच आहेत, कारण तितका प्रामाणिकपणा, तितका घासलो मी, तितका इमानदारीने केलंय. नुसते हाडकं राहिलेत बडे दादा माझ्यात, काय नाही राहिले. मला चालता उठता येत नाही. समाजासाठी इमानदारी इंकित नाही पट्ट्या. आणि मी ज्यावेळेस शरण आहे ना त्यांना, म्हणून तर माझ्यावर जाळं फेकायला लागलेत बदनामीचं, षडयंत्राचं. आणि हे आले ते फडणवीस साहेब मुख्यमंत्री जामल्ले म्हणून आलेले. हे ते. आणि म्हणून आम्ही सुद्धा ते चला मंत्र्याच्या हाताने उपोषण सोडतो आपण कधी पण, बघा बरं का. माझ्या पोटात मी कधी काही ठेवत नाही. बरोबर. मंत्र्याच्या हाताने सोडतो, मुख्यमंत्र्याच्या हाताने सोडतो. जाऊ द्या ना राव, आपला माणूस आहे, मोठा होईल, उंचीवरती जाईल, उपोषण सोडलं, कामं करीन, गोरगरिबांचे गॅजेट लागू करीन, केसेस मागेल, हे करील, समिती सुरू करील. जाऊ द्या ना, काय आपण का हट्ट धरला पाहिजे? तुम्ही अजिबात ताणून धरलं नाही, तुम्ही मान्य केलं. 2 तर 2 मागण्या मान्य झाल्या, कौतुक पण केलं तुम्ही. 3 महिने म्हणले ते सुरेश दस, सगळे सोयऱ्यासाठी पाहिजेत म्हणून. म्हणलं 3 महिने. 8 पैकी 4 मागण्याला 3 महिने आणि 4 मागण्यात लगेच तातडी. म्हणलं ओके, द्या सोडून उपोषण. मला माझ्या समाजाला मोठं करायचंय, समाजाला न्याय द्यायचाय, सुखी करायचंय. का ऐकायचं नाही आपण? जाऊ द्या रे, द्या सोडून. आणि मग मी जर तसा खुनशी असतो किंवा हपापल्याला असतो मानपानाला, तर मी मला असतं मंत्र्याशिवाय सोडित नाही मी उपोषण. बरोबर. मी तसला खुनशी नाहीये. पण इतका वाईटपणाचं वागणं म्हणजे खंडणी मागणं आणि खून करणं, याच्यापेक्षा सामूहिक कट रचून खून करून आणि खंडणी मागणारा आणि खून घडून आणणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार असतो. तसं धसांनी गोड बोलून मराठ्यांवरती जे वार केला ना, ह्या गुन्हे करणाऱ्यांपेक्षा खूप मोठा गुन्हेगार आहे माणूस. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या बद्दल सगळेजण मागणी करत असताना अजित पवार ज्या पद्धतीने म्हणतायत की आम्ही जर दोषी असतील तर आम्ही कारवाई करू, दोषी नसतील, पुरावे नसतील तर आम्ही कारवाई करणार नाही. तुम्हाला ही भूमिका पटते का? दादा, भूमिका पटायचं लांबच राहिलो. की राजीनामे मागत नाही तर आरोपी बी अटक होत नाही तर हे सगळे आतून एक येते नाटक आहे. ही मिली भगत हे सिद्ध झाला. ही मिली भगत आहे, 100% सांगतो तुम्हाला, मिली भगत आहे. आणि धसांवरती राज्यातला मराठा प्रेम करायला लागला होता. त्यांनी फक्त प्रेम जिंकायला पाहिजे होतं. आमदार केला, मंत्रिपदा सुद्धा लाथ मारायला पाहिजे होती. एक दिवस हाच माणूस राजा राहिला असता मराठा समाजाचा. हो, ठाम सांगतोय, त्या भाषेत बोललोय सुद्धा मी एक तर फोनवर कुणाला बोलत सुद्धा नाही कधी. तरी पण ह्या माणसाचं प्रत्येक वेळेस मी कौतुक करायचे की वा, बेस्ट लागला समाजाला. मला ही जोडीदार आहे बोलू लागायला, चांगला माणूस आहे. समाज म्हणत होता विश्वास ठेवू नका. आणि आजही सांगतो, किती मंत्री येऊ दे, किती आमदार येऊ दे, कोणाचं सरकार येऊ दे, 50-55% एकटाच मराठा समाज आहे, पठ्ठ्या खंबीर आहे. तुम्ही आता मला घेरलंय ना, तुम्ही मला उघडं पाडायचा प्रयत्न केलाय ना, तुम्ही षडयंत्र रचलंय की 1-2 महिन्यात काहीतरी होणार आहे. तुम्ही फक्त येऊन दाखवा, तुम्ही फक्त येऊन दाखवा आणि मराठा मला उघडा पडून देतो की एकटा पडून देतो बघा. आणि तुम्ही इतके षडयंत्र संतोष भाईचा खून दाबण्यासाठी, खून दाबायसाठी, अरे त्या गरीबाच्या लेकराला न्याय द्या रे. संतोष देशमुखांचं कुटुंब उन्हात पडलंय, डोळ्यात पाणी आहे, डोळ्या तरी लाव धरा तुमच्या लेकीच्या. तुमच्या पोराच्या डोळ्यात पाणी असतं तर तुम्ही ही भूमिका केली असती का? तसांच्या घरातलं जर असं झालं, आमच्या सारख्याने खून करणाऱ्याच्या घरी जायचं का भेटायला? जायचं का भेटायला? इतकी वाईट वागणूक तुम्ही आपल्या समाजाच्या लोकांना देतात की ज्या गोरगरिबांना तुमच्यावरती विश्वास टाकला, तर आताच्या फोडाप्रमाणे माया केली. तुमच्या केसाला धक्का लागला तरी उभा महाराष्ट्र उभा राहणार होता तुमच्या बाजूला. आज कोणत्या दिशेला वाटचाल घेऊन चाललात तुम्ही? त्यांनी क्षमा मागायला हवी. त्यांना खुनवलं ते समोरचा, माझी काहीच इच्छा नाही, सोडत नाही, माझी इच्छाच नाही. माझा समाज आणि आम्ही खंबीर आहे. कोणाचा बाप आडवा येऊ देऊ, कसली अवलाद येऊ दे, तुम्ही मॅटर दाबून दाखवा. मग सांगतो तुम्हाला, तुम्ही एक बी सोडा त्याच्यातला एक. राज्यात उद्रेक झाला म्हणून समजत जातात त्या दिवशी मराठ्यांचा तिरस्कार करता. काय बेतली 15 महिन्याने त्या महादेव मुंडेंचं मॅटर बाहेर निघलं. 15 महिन्यानी काय चूक रे त्या? आणि अजून त्याचे आरोपी सापडलेले नाहीये. अजून त्या महादेव मुंडेला कोणी मारलं हे कळू शकलेलं नाहीये. कायची जातं भिद्रे? जातीचा संबंध जोडता विनाकारण. काय जातीचा संबंध आहे? ते जातीच्या लोकांना गेला नाही, जातन फात कळत राहावं. पैसे, सत्ता
आणि गाड्या मिरवायच्या फक्त एवढीच धुंदीत जगला. स्वतःची जात सुद्धा कापली. लाजा वाटल्या पाहिजेत यांना, आणि यांना भेटायला जाताय तुम्ही. हेच असणार आहे ती टोळी, त्यांचं श्रद्धास्थान असणार. एक दिवस त्याला सुद्धा कलंक लावला यांनी, 2 फळ्या निर्माण केल्या ह्या धनंजय मुंडेच्या टोळीने. त्यांचं एवढं मोठं दैवत गरीब गोर गरीब लोकांचे विश्वभर दारिद्र्य पसरलं होतं. आरक्षण देऊन हे करून कुटाने करून त्यांना जवळ करून समाजाला प्रगतीकडे नेलं. त्यांचा मोठा नेता असणारा, जिवंत असणारे मरण यातना सुद्धा भोगायला लावला नाही. हीच टोळी असायला पाहिजे, आता आम्हाला शंका येते. कारण आता तुम्ही दबावानू धसांसारख्याला सुद्धा राजकीय दबावाखाली तुम्ही संतोष देशमुखांचा सुद्धा मॅटर दाबायचा प्रश्न करतात. पण याच्यात मनोज जरांगे एवढं लक्षात ठेवा, हा उभा आहे मधी, बघूया तुम्ही कसं मॅटर दाबता. आणखीन एक मुद्दा गेल्या काही दिवसात होता, सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणामध्ये सुद्धा सुरेश दत्त तिथं जातात, मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करतात आणि माफ करून टाका असं म्हणतात. तिथं सुद्धा त्यांच्यावरती टीका झाली. म्हणजे ते दोन्ही बाजूने बॅटिंग करतायत, इकडे आंदोलन पण करतायत, तिकडे सरकारकडून पण बोलतायत. ही त्यांची बॅटिंग उघडकीस आली आता. अहो बाबा, तुम्ही म्हणता याचेच लोक आहे, तेवत्याचाच आहे, यांनी पालकमंत्री पद इकलं होतं हेच म्हणणार आहेत बीड जिल्ह्याचं. यांनीच योजना पैसे गोळा करायला लावले, खून करायला लावले, बलात्कार करायला लावले, छेडछाडी करायला लावल्या, म्हणजे लोकांवर मानसिक प्रेशर आणायचं हेच सांगणार. हेच म्हणतात खून करणाऱ्यापेक्षा घडून आणणारा मोठा, त्याला मोकळं का सोडलं, आणि हेच भेटायला जातात. असला माणूस म्हणजे बीड जिल्ह्याला आणि बीड जिल्ह्यातल्या वंजाऱ्याला सुद्धा कलंक आहे, यांचे शब्द आहे, आणि हेच भेटायला जाते. म्हणजे याचा अर्थ काय? हे मॅटर दबलं म्हणून समजायचं. हे मॅटर हे एकच आरोपी याच्यात होणार नाही, फरार आरोपी सापडणार नाही, मोबाईल ज्यांनी फेकून दिला तो सापडणार नाही, महादेव मुंडेंना न्याय मिळणार नाही, धनंजय मुंडेची भावजय आपण आमरण उपोषणाला बसायची त्याच्यावरती वेळ आली. आता कुठलाही PSI API सस्पेंड होणार नाही, धनंजय देशमुखांना धमकी दिलेला आरोपी होणार नाही, ज्यांनी ज्यांनी गाड्या पुरवल्या तेही आरोपी होणार नाहीत, त्या गाड्या सुद्धा सगळ्या सुटणार. ज्या आरोपी खून करून पळालेल्या आरोपींना ज्यांनी ज्यांनी घरी सांभाळलं तेही आता आरोपी होणार नाहीयेत. या बीड जिल्ह्यातल्या अन्यायग्रस्त लोकांना कुठल्याही जातीचा असो त्याला न्याय मिळणार नाही. 100% प्लॅनिंग ठरली आरोपी सोडून देण्याची, चार्जशीट फोडण्याची, पुरावे नष्ट करण्याची. हे सगळे बतावणी गोरगरीब मराठ्यांना गोड बोलून फसवण्याचे प्रकार सुरू झाले. आणि जी मराठ्यांना अपेक्षा नव्हती. आता तुम्ही आम्ही पहिलेच सावध आहेत, तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे. आता एक तुम्ही अँकर आहेत म्हणून तुम्ही बोलणार नाही का? मला चांगलंच माहिती, पहिला सावध आहे. मी लयच नमुनेबाज माणूस. मी फक्त मराठ्यांशी प्रामाणिक आहे. मी ना कोणाच्या आमिषाला भेटतो, ना कोणाचं बळी पडतो, ना मला कोणाचे पैसे पाहिजेत, ना मला कोणाचं पद पाहिजे, मला काही नाही पाहिजे. मला फक्त गोरगरीब मराठ्यांना. ते केलं असतं तर आतापर्यंत तुम्ही कुठल्या कुठे गेला असतात, पण आजही तुम्ही तिथेच आहात. तुम्ही कधी बळी पडला नाहीत, प्रयत्न किती झाले असतील, काय झालं असेल. पण आज ही लढाई पुढे नेणं खूप गरजेचं आहे. ही लढाई आता पुढे कशी नेणार? गोरगरीब मराठ्यांनी हे आंदोलन हातात घेतलेलं आहे आधीच, संतोष भाईच्या न्यायाचं आधीच. हे आता आले होते, मी बीडच्या सभेतच सांगितलं होतं, जोपर्यंत मराठ्यांकडून काम करते कुठल्याही पक्षाचा असो ताकदीनं उभं राहायचं. सगळे आमदार उभं राहिले होते, 19 आजी माझी एक जीवानी. हो, आणि त्यातल्या आमदारांनी आणखीनही मराठ्यांचा विश्वास वाढलेला नाही. कुठल्या पक्षाचा असू द्या, धस सोडता. 19 पैकी एकाही आमदारानं, बीड जिल्ह्यातल्या आजीबाजी आमदारांना आणि खासदारांना, आजीबाजी 4 खासदारांना आणि 15-16 आजीबाजी आमदारांना विश्वास तोडलेला नाही. पक्षात कोणत्या असो धस सोडता. आम्ही समाजाशी, समाज म्हणून देशमुख कुटुंबाच्या पाठीशी ठाम आहेत. येऊ दे कधी अडचण येऊ दे, अर्ध्या रात्री मराठ्यांच्या पोरं लागते त्या तयारीने, लागते त्या तयारीने. पण सुरेश दस कदाचित तुमच्या भेटीला येऊ शकतात, तुमची नाराजी दूर करण्यासाठी, जाऊ द्या चुकलं म्हणू शकतात. तुम्ही त्यांना माफ करणार? आपल्याला इच्छा कोणाला भेटायची, आपल्याला कोणाला भेटायची इच्छा नाही. आपला लढा प्रामाणिक आहे, आपल्याला आपला चालवायचा आहे, आपला चालू द्या. हो, मी खंबीर आहे म्हणलं ना. मी ना कुटुंब बघतो बडे दादा, ना परिवार बघतो, ना पाहुणे रावरे बघतो, ना काय बघतो. समाजाला परिवार आणि कुटुंब म्हणलंय पठ्ठ्यानं. जीव समाजाच्या पायावर खेळलाय मनोज जरांगेने, समाजाच्या पायावर.
कुठल्या दिवशी मरण येऊ द्या, भोगायला तयार आहे मनोज जरांगे. समाजाच्या पाठीत कधीच खंजीर नाही खुपशणार. या समाजाला खाली मान घालून चालावं लागेल असं कधीच नाही वागलं. माझ्या गरिबांनी जो माझ्यावर विश्वास टाकलाय, माझ्यावरती जे त्यांनी प्रेम केलंय, माझ्याकडून त्यांना जे अपेक्षा आहे ते पुरा करायला मी खंबीर आहे. माझा कुटुंब जरी मेलं, हे षडयंत्र काहीतरी सुरू आहे आता 2 महिन्यात, आणि हे मनोज जरांगे जरी मेला तरी जिवंत आहे तोपर्यंत रक्त मराठ्यासाठी सांगणार. मला नको पैसे, मला नको अपवाद. गरिबांच्या न्यायासाठी अर्ध्या रात्री सुद्धा लागल ती ताकद द्यायला मी तयार आहे. हटत नाही मी मराठ्यांशी. कधीच बेमानी या समाजाशी करणार नाही. कारण माझा समाज लय दिवसाने एकत्र आलाय. आशा करीत होता दसनसारख्या लोकांकडून की पक्षाला पायाखाली तोडून गरिबांच्या पाठीशी उभा राहतील. त्या लोकांना गोड बोलून आम्हाला जेवायला वाढलं. कधी आमच्या अन्नात विष आम्हाला कळालंच नाही. आम्हाला माहितच नव्हतं की यांच्याकडून आम्हाला खरंच आमच्या अन्नात विष काढलं जाईल. आम्ही डोळे झाकून खाल्लं. तुम्ही खूप दुखावलाय. डोळे झाकून काढला. मला नाही सहन होते. कारण मला जशी ही घटना कळाली ना, माझं डोकंच आऊट झालं. या समाजाने विश्वास ठेवायचा कोणावर? अरे श्रीमंत प्रत्येक जणाचे पैसा कोणी कमवू शकतो रे, पद कोणीही कमवेल, पण समाज ज्या दारिद्र्यातून चालला ना, त्याला आज आधाराची गरज आहे. त्याच्या हाताला धरून बोटाला धरून चालायची गरज आहे. तुमच्या हातात ते पद दिलेत, तुमच्या अंगावर कसली लाट नसताना 80 ते 90 मराठ्यांच्या आमदारावरती गुलाल फेकलाय माझ्या मराठी. मला काही गोष्टी बोलायला लावू नका, वाईट होईल तुमचा. या समाजाची बेमानी गद्दारी नका करू तुम्ही, कारण माझ्या समाजाला आधाराची लय गरज आहे. नाही हो त्याच्या पाठीवरून कुणी हात फिरायला. एक काळ गरीब समाजाच्या पाठीवरती गोपीनाथ मुंडे साहेबांनी हात फिरवला होता. आज या समाजाच्या दारिद्र्याच्या खाईत गेला. त्या समाजाला सुद्धा आधाराची आज गरज आहे. त्या समाजाला मी आरक्षण मागतोय, जातीवाद नाही करत. या समाजाला लढाई लढताय, गरज आहे. आधाराला एक एक माणूस उभा करतोय, आणि उभा केलेला माणूसच जर आता आमचे तुम्ही नक्की ही लढाई लढताय, आणि ह्या लढाईसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. न्यूज 18 लोकमतशी तुम्ही सविस्तरपणे बोललात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद दादा. तर आज जी भेट झाली, राजकीय भेट, त्या भेटीच्या नंतरचे सगळे राजकीय पडसाद काय उमटतायत हे आपण बघितले. आपल्यासोबत आता मनोज जरांगे पाटील होते. त्यांनी सांगितलं की समाजाच्या सोबत हा धोका झालेला आहे.